सद्गुरू श्री गंगाधर स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री देशमुख महाराज फाउंडेशन, DM फाउंडेशन व मुक्ता ट्रेडर्स यांच्या वतीनं जिल्हास्तरीय भव्य सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यातील 40 पेक्षा अधिक शाळांतून शेकडो विद्यार्थी सूर्यनमस्कार स्पर्धेत सहभागी झाले। आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर अरुण दातार, श्याम सहाणी, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, योगेश समळ, फाउंडेशनचे प्रमुख विजय महाराज देशमुख, उपाध्यक्षा कुमारी सुवर्णा बालगाटे, पदाधिकारी नरहर शिदोरे, संजय देशमुख आदी यावेळेला उपस्थित होते। फक्त संगणकांसाठी सांगितलं होतं। सुरुवात करायची 1 2 15 16 17 18 19 20 थांबा 13 14 15 16 17 18 19 20 गुडघे आपल्या छातीला लावायचे। पळताना सुरू 1 2 3 4 5 6 7 8 9 हा एकदा जयघोष करूया। भारत माता की। यानंतर मी थोडक्यात संस्थेची माहिती सर्वांना देते। श्री देशमुख महाराज यांनी केली। फाउंडेशनच्या व्यासपीठामार्फत आजपर्यंत अनेक सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक उपक्रम राबवतात। दोन्ही हातामध्ये कोकणा प्रकोष्ठ आहे, म्हणजे आपल्या कोकणापासून मंदिरापर्यंत नाममंत्र बोलल्यानंतर जो काही श्वास घेतलेला असेल तो वरच्या दिशेला बघायचं। आता आपण झालेलं आता बघा फक्त, नंतरचा नमस्कार आपण करणार। आपल्या हातात सूर्य नमस्कार स्थिती फक्त आपला पाय दोन्ही अंगठी जोडा। 3 सूर्य नमस्काराची स्थिती, हात जमिनीला समांतर, दोन्ही हात वर, हातांकडे बघा। 2 श्वास सोडत खाली, गुडघे ताठ, पावलं एकमेकांना जोडलेली। 3 श्वास घेत डावे पाऊल मागे, उजव्या पायाची मांडी आणि पोटरी एकमेकांना चिकटवा। 3 पावलं एकमेकांना जोडा, श्वास सोडलेला। 5 छाती, कपाळ, गुडघे जमिनीला टेकवा, दोन्ही पायाच्या टाचा एकमेकांना टेकवायचे। 6 श्वास घेत वर बघा, कंबर दोन्ही हातांच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न करा। 7 कंबरवर उचलायची, टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा, श्वास सोडायचा। 8 डावे पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये, श्वास घेतलेला। 9 श्वास सोडलेला, दोन्ही पाऊल एकमेकांना जोडायची, श्वास सोडलेला। 10 पुन्हा एक नाममंत्र घेऊया। 3 डावा पाय मागे, 4 5 6 7 8 9 10 3 अंकात नमस्काराची स्थिती। आजच्या तारखेला साधारण 580 मुलांनी आत्तापर्यंत रजिस्टर केलेले आहे। मग 600 ते 700 मुलं ह्या वर्षी आहेत आणि दरवर्षी आपल्याकडे 800-900 असे विद्यार्थी 80 शाळांमधून सहभागी होत असतात। आणि सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यामागचा आपला जो उद्देश आहे तो उद्देश एवढाच आहे की सर्व म्हणजे 5वी ते 10वी वयोगट हे आम्ही गेली 17 वर्षे टार्गेट धरलेले आहे की ह्या वयोगटामध्ये मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हावा, की जेणेकरून भारताला एक अतिशय उत्तम नागरिक प्राप्त व्हावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। म्हणून बौद्धिक स्पर्धा म्हणून आपण निबंध स्पर्धा, आंतरशालेय निबंध स्पर्धा घेतो आणि शारीरिक मुलांची प्रगती व्हावी यासाठी आंतरशालेय सूर्यनमस्कार स्पर्धा घेतो। नाही, या स्पर्धेविषयी आता एक असं की गेली 17 वर्षे आपण हा उपक्रम राबवतो। त्यातली निबंध स्पर्धा 17 वर्ष झाली
आणि सूर्यनमस्कार स्पर्धेला 10 वर्ष झालेली आहेत आजपर्यंत. फक्त कोविडच्या काळामध्ये 1 वर्षभर आपली स्पर्धा आपण घेतली नाही. अदरवाईज आपण कंटिन्यू स्पर्धा घेतो आणि 600च्या वरच मुलं आत्तापर्यंत या स्पर्धेला उपस्थित आहेत. फक्त जी मी खंत मगाशी बोलून दाखवली ह्याच्या पुढे महानगरपालिकेकडनं आम्हाला जर सहकार्य मिळालं आणि जर शिक्षण मंडळाकडनं सहकार्य मिळालं तर मी या ठिकाणी एक 4,000 ते 5,000 शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊ इच्छितो आणि ते प्रयत्न आमचे सुरू आहेत. पुढे बघू कसं काय होतं. सगळ्या श्वास सोडून घ्या. श्वास घे. दोन्ही हात वर, हातांकडे बघा. 2 श्वास सोडत खाली. गुडघे ताठ, पावलं एकमेकांना जोडलेली. डाव्या पाऊल मागे, उजव्या पायाची मांडी आणि पेठी एकमेकांना चिटकवा. वर बघा. 4 दोन्ही पावलं एकमेकांना जोडा. श्वास सोडलेला. 5 छाती, कपाळ, गुडघे जमिनीला टेकवा. दोन्ही पायाच्या टाचा एकमेकांना टेकवायचे. 6 कंबर दोन्ही हातांच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न करा. 7 कंबरवर उचलायची, टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडायचा. 8 डावं पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये श्वास घेतलेला.